धपाटा टाकेल आणि म्हणेल तेव्हा सांगायला काय झालं होतं, माझी लेक गप्पगार बसते. पण तिचं मन आतून त्या प्रश्नांची उत्तर शोधत असते. असं करता करता ती टीन एजमध्ये येते आणि मग तिच्या लक्षात येतं की आज खरंच बाहेरचं वातावरण किती खराब झालेलं आहे. आज पूर्ण छान तयारी केलेली माझी लेक फरलांवर पण चालू शकत नाही. कोणीतरी चिटे मारतील, घाणेरडे गाणे म्हणतील, कॉमेंट्स करतील, काहीतरी करतील, असं हा समाज आमच्या अवतीभोवती वावरत आहे. आणि त्या वलव्यामध्ये आमच्या पोरीला पाठवायचं की आणि तू ते अर्धा फरला चालून दाखव म्हणायचं, चालूच शकत नाही. मग ही आमची खऱ्या अर्थानं सुरक्षा आहे का? कुठे आम्ही प्रगतीच्या वाटेवर धावतो आहोत का? जर त्या वाटेवर आमची लेख सुरक्षित नाही तर हा विचार आई करते, माझी लेख पण विचार करते. ती मग म्हणतात तिलाही कुठे कुठे वाईट अनुभव येतात. ती म्हणते की त्या फुलपाखरी वळणावर असे लुटेरे उभे असताना तुम्ही सांगा ना कशी सुरक्षित राहील लेख या वाटेवरून जाताना. मी तर समाजाला पण म्हणते, आम्ही अनेकदा बघत असतो की कुठेतरी काहीतरी प्रकरण घडतं. समजा एखाद्या ठिकाणी गर्दी जमलेली आहे, गर्दीचा वेध घेतला असता तर काही पोरीबाळीचं प्रकरण लक्षात येतं. आम्ही आमचा वेळ तिथे घालवत नाही, कारण आमच्या मिस्टरवरच्या सहीला उशीर होणार असतो. एखादं मोठंच प्रकरण घडलं, खून खराबा वगैरे झाला, त्याच्यातही आम्हाला गुंतायचं नाहीये, कारण कुठल्याही घटनेचा साक्षीदार आम्हाला व्हायचं नाही, कोर्ट कचेऱ्या आम्हाला मागे लावून द्यायचं नाही. त्यामुळे शेवटी कोणती ती मुलगीच तशी आहे असं म्हणून आम्ही जमलेल्या गर्दीतून आमचा काढता पाय घेतो. लेकिन अशा रस्त्यावर अशा घटनेमध्ये माझी लेक पूर्णतः एकटी असते, कोणीही तिच्या पाठीशी नसतं. उलट तिच्यावरच हजार आरोप केले जातात. वैभव गुप्ता नावाचा हिंदी कवी आपल्या कवितेमध्ये म्हणतो, तिलाच म्हटलं जातं, क्यों निकली थी अंधेरी रात में, क्यों कोई नहीं था साथ में, क्या मेकअप था, क्या गहने थे, क्या छोटे कपडे पहने थे. म्हणजे सगळेचे सगळे घरचे दारचे आजी आजोबा आई वडील सगळे माझ्या लेकीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे ठेवतात आणि जो अत्याचारी असतो तो मोकाट सुटतो. कितीतरी प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. 10-20 वर्ष त्याचा निकालच लागत नाही. बिल्किस बानो प्रकरण इतक्या वर्षांनी पुन्हा फाईलवरती आलं तसं गेलं. ज्यांनी अत्याचार केला होता ते आज नेते आहे, जगले कुठल्या तरी पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर आहे. म्हणजेच काय, लेकिन आज तिथं संपते ती आमची लेक, तिच्या मागे संपतात तिची रक्ताची नाती आणि कधी कधी संपत ते पूर्ण घर आणि घराची वैवाट सुद्धा. कशामुळे कधी कधी कोणीचा काहीच दोषच नसतो. निर्दोष लेकींवरती अशा प्रकारचं जगणं वाटायला येत असेल तर त्यावेळेला आमच्याकडे एकच उपाय आहे, तो म्हणजे आम्ही सावध राहणे. आणि माझ्या लेकी केवळ सावध राहाव्या याकरताच माझा हा सगळा आक्रोश आहे. कारण माझ्या स्वतःची एक विद्यार्थिनी यामध्ये संपली आणि ती माझा गुरु ठरली आणि तिनं मला या वाटेवर आणून ठेवलं. या कवितेमधलं पुढचं कडवं आहे. म्हणून मी समाजाला म्हणते की हो, आपल्याला असं काही वाईट दिसलं ना आपल्या पोरीबाळींच्या बाबतीत, कधी लोकलमध्ये दिसलं, कधी प्रवासात दिसलं, आम्ही द्या आमचा वेळ तिथे जाऊ द्या, एक सुट्टी आमची राहा पोरीच्या पाठीशी हो. पण असं होत नाही लेकिन. म्हणून मी समाजाला पण म्हणते की जबाबदार तर आम्हीच ठरतो. जे घडते त्या साऱ्यांना चला लावूया लगाम थोडा, बेफाम सुटल्या वाऱ्यांना, असं मला वाटलं. म्हणून मी मात्र या वाटेवरती निघाले. आणि मगाशीच माझ्या मॅडमनी परिचयात उल्लेख करून दिला तसं ते कोटेशन माझ्या बॅनरवरती आहे. आणि ते मगाशी त्यांनी म्हटलं की माना के अंधेरा बहुत घना है, माना के अंधेरा बहुत घना है, लेकिन दिया जलाना का मना है. कोणी मनाई केलेली सूर्याच्या प्रकाशात मला माहिती आहे माझ्या वातीचा काहीच उजेड पडणार नाही, उपयोगही नाही, गरज तर नाहीच नाही, पण तरी मात्र मी करत राहते. माझ्या तिथं गेल्यानं एखाद्या मुलीला जरी उपयोग होत असेल तरी माझ्या तिथे आज जाण्याचं सार्थक झालं असं मी मानत असते. आणि ही सार्थकता मी पदोपदी अनुभवत असते, त्याचे अनुभव मला येत असतात. मला भेटलेल्या माझ्या लेखी आयुष्यभर मला विसरत नाही. कुठेही कोणत्याही गावाला जा, सोलापूर कोल्हापूर पासून गोवा आणि नंतर तिकडे सगळा विदर्भ तर पूर्ण आणि महाराष्ट्र पण जवळपास झालेला भेटतात, तेव्हा पुन्हा पुन्हा भेटतात. साधारणतः 7, 8, 9, 10 वर्षापूर्वी पण मी त्यांना भेटली असेल तरी त्या म्हणतात मॅडम आम्हाला असं वाटतं मी तुम्हाला कालच ऐकलं. इतका माझ्या बोलण्याचा माझ्याशी संपर्काचा दिवा त्या आपल्या मनामध्ये ठेवत ठेवतात. आणि मला भेटलेले लेख बरोबर मी तुम्हाला प्रॉमिस करते, मला भेटलेली लेख कधीही कोणत्या मुलासोबत पळून जातच नाही. आज मी तुमची प्रतिज्ञा पण घेणार आहे, काहीच गरज नाही कोणासोबत पळून जायची. आपण आपल्या एकटंच पळून जायचं कुठे साक्षीला आपल्या राजकुमारासोबत
येतो हक्कानं, परंतु उगाच आपल्या आई वडिलांना खाली मान घालावी लागेल अशाच घटनेमध्ये माझी लेख कधी सामील होत नाही. अर्थात मी 100% आश्वासन देत नाही, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात, परंतु लेखीनो ही सगळी मंडळी आहे ना, तुमचा प्राध्यापक वर्ग, बापकाळी जुळून बसलेली मंडळी आहे मंचावरच्या समोर, त्यांना जे वाटतं अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे तीच मला बोलवतात. कोणीही बोलवत नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्यांना वाटतं हा विषय आमच्या लेखींपर्यंत जावा ती मंडळीच मला बोलवतात आणि तिथंच मी जाते. आणि जाताना मग अजिबात विचार करत नाही की रात्र आहे की उजेड आहे, माझा प्रवासाचा कालावधी काय असेल. आताच बघा ना, परभणीला जेव्हा मी निघायचं होतो, साधारणतः माझा ट्रॅव्हलिंगचं असं असतं की मी कुठल्याही गावाला जाते त्यावेळेला नागपूरवरून अशी गाडी करते ट्रॅव्हल्सची, चांगल्या ट्रॅव्हल्सची, की ती अर्ली मॉर्निंग त्या गावाला पोहोचेल. आणि मग तो कार्यक्रम आटपून पुन्हा रात्री मी निघाली की उद्या सकाळी पुन्हा मी माझ्या घरीच. कोणाला कळत पण नाही, मी कोल्हापूरला जाऊन आले, मी पुण्याला जाऊन आले, मी सोलापूरला जाऊन आले. परभणीला मात्र आता मध्ये तुम्हाला माहिती असेल की आता समृद्धी महामार्ग झालेला आहे ना, आणि समृद्धी महामार्ग विचार खरंच खूप चांगला आहे, परंतु त्याला उगाचच बदनाम केला जातो. कारण अपघात होता, ते होतो झाला, पण विदर्भ ट्रॅव्हलचा इतका भयंकर ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये खूपच जवळची मंडळी गेली, वर्ध्याच्या माझ्या मैत्रिणींच्या मुली वगैरे गेल्या. तेव्हापासून समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सने यायची भीतीच वाटते. असं वाटतं की बापरे. मग मी शक्यतो रेल्वेने प्रवास करायचा प्रयास करते. परभणीला येताना रेल्वे पाहिली, नागपूर ते परभणी रेल्वेला 17 तास लागतात आणि नागपूर ते परभणी बाय रोड यायचं असेल तर 6-6.5 तास लागतात. तर म्हणतं जाऊया समृद्धी मार्गाने जाऊया, ट्रॅव्हल्सने जाऊया, काय व्हायचं ते उद्या, कारण मी तर व्रत घेतलाय ना आणि म्हटलेला पण आहे की या वाटेवर काम करता करता मला मृत्यू भेटला तरी काही हरकत नाही. आणि मग ट्रॅव्हलचं तिकीट, सैनी ट्रॅव्हलचं, माझी मुलं दोन्ही पाठीशी असतात, मग मला चांगल्या ट्रॅव्हलचं करायचं, एकदम व्यवस्थित जायचा प्रवास, एकदम लक्झरियस व्हायला पाहिजे. आणि मग सैनी ट्रॅव्हलचं तिकीट मुलांनीच करून दिलं आणि बिनधास्त आले. रात्री 1:30 वाजता जाग आला तेव्हा वाटलं बापरे हीच वेळ होती. विदर्भ ट्रॅव्हलचा ऍक्सिडेंट झाला होता, खिडकीच्या काचा बाजूला केल्या, आपल्याला जर उडी वगैरे मारता येईल का, फोडायचा कसा हा काच, असा एक वाईट विचार डोक्यामध्ये आला. परंतु लेखीनं तुमचे चेहरे दिसू लागलेत ना की मग ते सगळं विसरणे. किती बिनधास्त सकाळ झाली आणि मी परभणीत 5 वाजता पोहोचले आणि मला वाटलं खरं विजय जिंकली आज परभणीला पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरून आली. आणि आता काय माझी हिंमत वाटली, आता मी काय पुढचे प्रवास करेन, काय हरकत नाही. तर लेखीनो हे असं बळ आपल्याला कुठून येतं, तर हे तुमच्यामुळे मला येतं, माझ्यामुळे तुम्हाला पण येऊ द्या, हीच माझी आजच्या इथं येण्याची नक्कीच अपेक्षा आहे. आपण किती कॅपेबल आहोत. कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगितलंय की साऱ्याच काळांना हक्का हे जन्मसिद्ध फिरण्याचा, मातीमधला वतन वारसा आवाळावर कोरण्याचा है ना. गुलाब असो, कमळ असो अथवा काळी चिखला तरी तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा है ना. प्रत्येक वेळी सत्य आहे फुल म्हणून फुलण्याचा, दिमाखानं दिसण्याचा आणि सुगंधानं असण्याचा. कुसुमाग्रज सांगून गेले आपल्याला. पावलं सगळी मंडळी, सगळं साहित्य, सगळा समाज इतक्या ताकदीने आपल्या पाठीशी आहे. ज्या घरी फक्त 2 मुलंच आहे आणि ज्या घरी 2 मुली आहे त्या 2 घरांकडे बघा, जिथे मुलं असतात अजिबात आईला मदत करत नाही कामामध्ये, कसारा पडलेला असतो. आई बिचारी घरी गेल्यानंतर सगळी अभ्यासावर करते. आणि ज्या घरी मुली असतात तिथे बघा बरोबर हो हॉल आवरलेला असतो, सुंदर आंघोळ सकाळी सकाळी पडलेली असते. आणि भाऊ आणि बहीण असं जर घर असेल तर हॉलमध्ये झोपत असलेल्या भावाच्या पाठीवर एक दणका टाकते, ए दादा तिकडे घरामध्ये आतमध्ये जाऊन झोपायचं 10 वाजेपर्यंत, आवडू दे मला. असा लेखीन तुमच्या घरात तुमच्या सगळ्या मुलांचा दरवळ आमच्या घरामध्ये दरवळत असतो. म्हणून घरोघरी लेखी हा असणं नितांत गरजेचं आहे. आणि नंतर आता आमच्या घरी मुली येतात म्हणा, मुलं असले तरी आता माझ्याकडे 2-2 आलेले आहेत, सगळं घर मुलीमय झाले. आणि तुम्ही इतक्या साऱ्या आता मुलीच मुली, मॅडमला 2 मुलंच आहे. मी त्यांना म्हटलं बिलकुल घाबरू नका, आपल्या 2 लेखी लोकांच्या घरी आहे, आता ते लोकांकडे आहे, ते येणार आहे पर्टिक्युलर टाइमला आपल्याकडे आणि नंतर मग ते आपल्याच बनून राहणार आहे. तर खूप आनंद असतो तुमचं घरात असण्याचं. आजही मी इथं उभी आहे तर केवळ माझ्या घरी एक लेक आहे, माझी सून आहे सोनाली नावाची, तिच्यामुळे इतकं लक्ष माझ्यावर की मला असं वाटतं कदाचित लेक असती तर अशी असती किंवा नाही. एक सून तिकडे जर्मनी, ती पण तशीच आहे, ती पण सगळे हुशार आहे आपल्या क्षेत्रात आहे नामबाज. परंतु तरी सुद्धा एक मुलगी, एक स्त्री, एक ज्या पद्धतीने घराला पुढे येते
त्या पद्धतीची मुली ह्या घरोघरी असणं ही आज काळाची नितांत गरज आहे. कारण शेवटी काय आहे की आपल्याला जपणं की आपल्याला सांगावं लागणार. मैं एक स्त्री हूँ, मैं एक स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, है ना. मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं सर्जन हूँ, मैं गर्जन हूँ, मैं ही सर्जन हूँ, मैं ही गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाथा हूँ, मैं ही सीता सावित्री हूँ. आणि आता मी जिजाऊ पण आहे आणि मला सगळं सगळं हवं आहे आणि माझं मी संविधान लिहिलेलं आहे. मला कोणाच्याच कशाच्या तत्वांची आणि कशाची गरज नाही. इथपर्यंतचा पल्ला आम्ही टाकलेला आहे. परंतु अनेकदा केवळ तो मुलगी आहे म्हणून पुरुषप्रधान व्यवस्थेत आजही आपल्याला डावलला जातो किंवा जपल्या जातो. त्यावेळेला आपल्या वाटा आपणच मोकळ्या करायच्या आहे. माझ्या विद्यार्थिनीच्या बाबतीत जी घटना घडली ती एकाच वाक्यात सांगितली. तिची पण एक स्वतंत्र स्टोरी आहे. माझ्या लेकीला आलं की 12व्या वर्गामध्ये होती, 11वीतून 12वीमध्ये आली. त्यावेळेला एकदम शांत झाली. माझी चिवताईसारखी चिवचिवणारी लेक, वर्गामध्ये फुलपाखरासारखी बागडणारी, पिकनिकमध्ये तिचा जल्लोष असायचा. असे विद्यार्थी असतात ना वर्गामध्ये की ते सगळ्यांना हवेवेसे वाटतात. ते ॲब्सेंट असले की वर्ग सुद्धा सुना वाटतो. ते सगळीकडे हवे असतात. पण अशा विद्यार्थ्यांनी मुली जर शांत होत असतील ना तर माझ्यासारख्या शिक्षिकेला खूप त्रास होतो त्याचा. तिचं असंच झालं. मग मी तिच्या शांत होण्याचा किंवा असा गप्पगार राहण्याचा खूपच विचार केला. ते एक दिवस सगळे गेले आणि तिला थांबवलं. तिला विचारलं, बेटा काय झालंय तुला? म्हणली, मॅडम काहीच नाही. ते नक्कीच काहीतरी झालंय. तिनं काहीच हाती लागू दिलं नाही. परंतु मग शेवटी मी एकच वाक्य विचारलं की मला त्याचं नाव सांग. तसं म्हटल्यावर म्हटले, मॅडम तुम्हाला कसं कळलं? ऍक्च्युअली मला काहीच कळलं नव्हतं. मी आपला हवेत बाण लागला आणि मग मात्र भेटली आणि मग म्हटली, मॅडम हो असं तुम्हाला जे काही कळलं ना ते सगळंच खरं आहे. ऍक्च्युअली मला काहीच कळलं नव्हतं, आजही कळलं. मग म्हटले कधी सांगितलं तिच्या तोंडाने. मग सगळं सांगितलं. खूप रडली, खूप रडू दिलं मी तिला. पण मॅडम आता मी त्या प्रकरणात कुठेच नाही. त्या मुलाशी मी बोलत पण नाही आणि विषय संपलेला आहे. असं सगळं असताना आज माझं अख्खं घर माझ्या जीवावर उठल्यासारखं वागतो. माझी आई, बाबा, बहीण, भाऊ इतके मला बोलतात आणि माझी एक बहीण येते 2-1 वर्षांनी मोठी माझ्या. तिथं मला एवढी बोलते ना, घालून पाडून बोलते नातेवाईकांमध्ये इकडे तिकडे. आणि मग मला ना मॅडम रोज असं वाटतं की मरून जा. नाही बेटा मरायचं नाही. तू सांगते ना, कबूल करते आहे ना, मग आता विषय संपला. बिलकुल काहीच मला रोज वाटते ना मॅडम की काही अर्थच नाही, मरून जाऊ आपण. असंच असं काय जगायचं? जो तुम्हालाच बोलतात, मलाच बोलतात की असंही होतं. म्हटलं मग बघूया आपण मार्ग काढू. पण काही पण झालं तरी मरायचं नाही. ते मध्ये दरम्यान भरपूर काही घडलं. मी तिच्या घरी गेली, तिच्या आईवडिलांना समजवलं, एवढी पोरगी मला देऊन टाका म्हटलं, काहीतरी बनवून मी आणून देईन. पण त्यांनी नाही म्हटलं. कुणावर आपण जबरदस्ती नाही करू शकत. आणि त्यांना समजवलं मला माझी लेक वापस पाहिजे. मागच्या वर्षीची ती तुमची वापस घ्या. मागच्या वर्षीची म्हणजे आता तुम्ही छान वागा तिच्याशी, है ना, तिला त्रास देणार नाही वगैरे सगळे प्रॉमिसेस घेतले. लेकिन आले मी परत. दुसऱ्या दिवशी मला वाटलं आता छान हसते आहे, अभ्यास पण करून आलेली आहे. मग आता पुन्हा एक गोष्ट सांगेन की माझा विषय कॉलेजमध्ये कॉस्ट अकाउंट आणि ॲडव्हान्स अकाउंट राहिलेला शिकवण्याचा. मराठीच्या प्राध्यापक लोकांना माफी मागते की मी तुमच्या क्षेत्रामध्ये उगाच शिरले की काय. परंतु भाषा ही आपली असते, तिच्यावर आपला आम्ही थोडाफार हक्क असतो. लिहत राहिली मराठी साहित्यानं. मला बरंच पुढं नेलं. आज 38 पुस्तकं मराठी साहित्यात लिहिली. सगळं लिहिलं. कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, चरित्रलेखन, वर्तमानपत्रांना कॉलम, असं सगळं होत गेलं. मराठी साहित्यानं खूपच खूप कौतुक केलं. म्हणून आतापर्यंत 5 साहित्य संमेलनांना अध्यक्ष पण राहिलेली आहे. स्वतःची एक मराठी संस्था आहे आणि या वाटेवरून जाताना आता तुम्ही भेटल्यामुळे आता माझं जे लेखन आहे, माझी कथा, कविता, कादंबरी, चारोळी ही सगळी माझ्या लेखींकरताच असते आणि त्या दिशेने माझं लेखन सुरू आहे लेखीनं. तर हा एक साहित्यिक प्रवास एका बाजूने आणि साहित्याच्या वाटेवर असताना तुमच्याशी संवाद साधता येईल तेवढा साधायचा. एकूण मी कॉमर्सवाली आहे सर. माझ्या एकूण साहित्यावर आज वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये 5 लोक PhD करतात आहे आणि त्यातल्या एका मुलीला नागपूर विद्यापीठाची करत आहे विजया मालवकरांचे समग्र साहित्य. तिला तर महाज्योतीची फेलोशिप पण लागू झालेली आणि फेलोशिप ज्यांनी तिला लागू केली ती कमिटी म्हटली म्हणे तिला की विजया मालवकर एक नाव असं आहे मराठी साहित्यात की ज्या लिहितातही आहे आणि काम पण सुरू आहे त्यांचं.
ती मला म्हटली, मॅडम तुमच्या ओळखीचे आहे का? मी म्हटलं नाही बा, माझ्या तर काहीच कोणी ओळखीचे नाही, तू तर नावही नाही सांगत आहे. म्हणजे कशाला काही बोलत नको असते, आपलं काम बोलत असतं, काम करत राहायचं, कुठल्याही वेळाची अपेक्षा न करता. पण मला मात्र त्यामुळे माझ्या त्या स्टुडंटला फायदा होतो आहे. आणि ती बिचारी कुठल्या तरी महाविद्यालयात 8,000 रुपये ब्लॉकवर बेसिकवरती काम करत होती. तिला छोटी मुलगी आहे 4 वर्षाची, आज तिला 35-40,000 रुपये फेलोशिप मिळते, आरामात मस्तपैकी अभ्यास करत आहे. किती छान आहे ना, छानपैकी PhD करते, अभ्यास झाले तिचे 3 चॅप्टर लिहून. असं सगळं असतं लेखीचं. तर हे माझ्या वाट्याला आलेलं. मग सांगत होती माझ्या लेखीची गोष्ट की ती माझी गणितं पण चुकवायची. छोटी छोटी गणितं असतात